Welcome back to my channel Suraksha Sabe. Good morning to all of you. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो आपण बघणार आहे मम्मीचा बघेल. कारण मम्मी आणि पप्पा गावाला गेले. पूर्ण दिवसभर घरी मला सांभाळायचे. स्टार्टिंग टू एंड दिवसभर माझ्या खांद्यावर एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग आता मॉर्निंगमध्ये उठूनच मी भाजीसाठी वांगे घेतले, दादला टिफिन द्यायचं. आता मी ते करते. आधी भाजी करू, मग भाकरी टाकते. तिथं स्वतःला मॅगी नाही होत आणि मम्मी माझ्या आईला सोडून अख्खं घरी गेली आहे. पण मम्मी गेली तर मम्मी लवकर पण उठले आज, माहिती का, लवकर उठले. आणि लवकर उठायचं सोडून देते तर म्हणजे बापरे, माझी सगळं लवकर उठले. आणि मी आता भाजी पण करते. म्हणजे मम्मी असल्यामुळं माझ्या अंगात बुद्धी द्यायची की हे नाही द्यायचं ते नाही करायचं. पण आता एकटीवर आलं ना, मग आता बरोबर ठरते. तुम्हाला मी उठाय नको. बघा माझा चेहरा कसा झाला, तेलकट तेलकट. माझं असं सकाळ सकाळ आहे ना, असं तेलकट का होतं मला कळतच नाही. तुम्ही करता का ना तुमच्या मम्मीला असं? माझं पण एक काम नाही, मी एक काम नाही करत, माहिती का मम्मी असतं. मम्मीने असलं अंगात कोणती पीटी उषा जागी होती काय नाही. आता सकाळ उठली आणि ह्याच्यात ते झाडू मिळून मारल्यानंतर सगळं साफ. किचन मध्ये बघायचं ना तुम्हाला, मी आणि दादानी कसं साफ केलाय किचन होता. बघा आम्ही किती साफ केलाय किचन होता. गॅस बी किती अच्छे से साफ केलं. हेच जर मला मम्मीने सांगितलं असतं ना कधी, तर आमच्या दोघींचे कलेश झाले असते. कलेश कलेश मतलब जानते हो ना, कलेश. आता मी तुम्हाला माझ्या दिवसभर दाखवते की मी काय करणार आहे. कारण की मला माहिती मी काही नाही करणार, मी टाइमपास करणार आहे बॉस. टाइमपास, झोपायचं उठायचं बस, बाकी कुछ नाही करायचं. एवढंच करणार आहे मी. झोपायचं उठायचं, परत काम करायचं, परत झोपायचं, जेवायचं, झोपायचं. अभी तुम्हारी ये जो सुगरण है ना, वो भाकरी करने वाली है, भाकरी खाने वाली है. देखो ना, देखो. अब ये सुगरण भाकरी खाते हैं. कैसे मस्त ऐसे गोल गोल. बहुत काम वाली है वैसे में, लेकिन मेरे मन पे चलता. काम करना रहेगा तो मैं करेगी, नहीं करना रहेगा तो कुछ भी करो करेगी. ये तो कभी आप कर लो. मस्त पैकी चिकन मटन, उसके साथ थोड़ा सा भात, उसके साथ भाकरी. वाह, क्या बात. मला असं वाटतं मी तुमच्या नात्यात आहे ना जास्त पीठ मळलं. सकाळचं उठून चाललंय बरं का माझं. आता आमच्या नाश्त्यासाठी चाललंय मलिदा भाकरीच्या मध्ये. आता ह्याच्यात गूळ वगैरे सगळं टाकायचं. गूळ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. एवढं टेस्टी लागते ना.
हे बघा आपल्या भाकरीचा मलिदा तयार आहे. मस्त आहे ना. फक्त गूळ आणि भाकर. वा. सगळं दाखवतेच आहे. हे पण दाखवते की कपडे भिजायला टाकते मला ऍक्च्युली तुम्हाला दाखवायचंय की मी किती कामाची सुगरण आहे. गाईज आत्ता मी तयार झाली, आत्ता मी रेडी झाली, म्हणजे आंघोळ बिंघोळ झाली आहे. कारण की एवढ्या 4 वाजलेत, आत्ता 4 4:30 वाजलेत. कारण की लाईट गेली होती. लाईट गेली ती 1:45ला, ती आली आहे 3:30 वाजता. त्याच्यामध्ये मग मी सगळं घरातलं काम उरकलं, कपडे बिपडे धुवून काढले, सगळं काही केलं. तरी पण लाईट येईना. मग मी म्हणलं आता काय करू. आणि मला शूट पण नाही करता येईना कारण चार्जिंग संपली आपल्या भाऊची. आणि परत मला काय करायचं होतं, ह्याच्यातला स्टोरेज मला सिस्टममध्ये घ्यायचं होतं कारण ह्याच्यात स्पेस बनल. मला व्हिडिओ पण काढता येईना, चार्जिंग पण नाही, मला मोबाईल खेळता पण येईना, लाईट गेली. मग मी फक्त सगळं आवरून बिवरून 3 वाजले मला. 3 वाजल्यानंतर मग मी म्हणलं चल थोडं अंग टाकूयात. मग मी फक्त अंग टाकलं, लगेच लाईट आली. मग मी गेले, आंघोळ बिंघोळ केली, फ्रेश झाले, परत जेवायला बसले, लगेच लाईट गेली. अब क्या करू. किती जिंदगी, म्हणजे जिंदगी माणसाची खराब असावं पण अनलकी असावं, पण एवढी मेरी इतनी नसावा. कारण की बाबा रे बाबा, मला ह्या फोनचं एवढं टेन्शन आलंय ना खरं. स्पेस नुसता काढायची, व्हिडिओ सिस्टम मध्ये टाकायची, नाही तर हार्डवेअर मध्ये टाकायचे, परत डिलीट मारायचे, काढायचे डिलीट मारायचे, काढायचे डिलीट चाललंय. आता माझा निम्मा दिवस त्याच्यातच गेलाय. आता मला स्टोरेज त्याच्यात टाकायचं आहे. जैसे मेरे मन का स्टोरेज फुल हो गया है ना तुम्हारे प्रेमा से, वैसे मेरे फोन का भी स्टोरेज फुल हो गया है मेरे वीडियोज से. चालते. आता मी जेवून घेते, मला खूप म्हणजे भूक लागलेली आहे. मला थांबवणं नाही. मी आधी जेवून घेते, मग आपण पुढं बघूया. काय डेली रुटीनच सांगते तुम्हाला. कोण मी ना, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ना. कोणतं बघितलं तू व्हिडिओ किंवा फोटो. ऊस कुठून आणला. कुठं कोणाच्या रान होण्यात जातात का काय पप्पा. हा वा. हे आवडलं तुम्हाला. काही आवडतं राव, एवढे छान छान व्हिडिओ बनवते, ते नाही आवडत. सगळे आवडतात पण लय भारी वाटले. ते बी आणखी दुसरं एक आहे अजून. कोणतं. ते शेवंतीचं काय ते काही. कोणतं. हेच आहे ना ब्लॅक अँड व्हाईट. असून कोणतं आहे. ओके. हे पण का पप्पा. एवढे छान छान व्हिडिओ काढते, वो नहीं पसंद आते इन लोगों को. आणि ऐसे जुने पाने व्हिडिओ अच्छे लगते. छी. जाऊ दे, तुमची पोरगी दिसायला चांगली. कशी बघू राहिली माझे व्हिडिओ बघा. बेटा बसा से. म्हणून म्हणतात घरात मम्मी पप्पा होना बहुत जरूरी है, क्योंकि ऐसा आयता खाने को मिलता है तुमको. मी आजच व्लॉग चालू केला. अजून एक दिवस राहणार होते पण आज अचानक आले.
ते इथं मी माझा ब्लॉग संपवते. ओके. आ लय कडक असतं ना हो. इथे मी माझा ब्लॉग संपवते गाईज. आणि रात्रीचं मी बघन काय करायचं काय नाही, पण नाहीच करणार आहे खरंच, कारण स्टोरेज फुल झालेलं आहे आपलं ह्या ठिकाणी. आणि आता मला एडिट पण करायचं आहे मेन म्हणजे. तर आता मला ऊसावर कंट्रोल करायचा आहे, ऊस खाण्याचा ह्याच्यावर. तोपर्यंत आजचा दिवस माझा असा होता बघा. मस्त मला खुशी झाली मम्मी आणि पप्पा आले. 3 दिवसापासून सलग मीच काम करत होते, सगळं काम मीच केलं, सगळं काम केलं मी. म्हणून मग मी आता आजचा दिवस तुम्हाला दाखवला मी माझा कसा गेला कामात बिमात पडत झडत. तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. ओके. असंच बन गोड आहे ग, असंच बने रहो, गोड आहे, असंच बने रहो हमारे साथ और व्हिडिओ देखते रहो. आणि अजून व्हिडिओज बघायसाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल सुरक्षा साबळेची. ओके, बाय बाय.